मित्रांनो, आपलं आयुष्यमान भारत कार्ड चालू आहे का? आपलं आयुष्यमान वय वंदना कार्ड चालू आहे का? आपण त्याची ई-केवायसी केली आहे का? आणि याबद्दल कोणती नवीन अपडेट आलेली आहे आपल्याला माहित आहे का? तर मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड या योजनेची आणि आयुष्यमान वय वंदना कार्ड या योजनेसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. तर त्या कोणत्या अपडेट्स आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे आपल्यापर्यंत ह्या अपडेट पोहोचतील. आणि जर मित्रांनो आपण पुरंदर शेतकरी विशेष हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवला नसेल तर लवकरात लवकर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका, म्हणजेच आपल्यापर्यंत प्रथम या सर्व महत्त्वाचे अपडेट पोहोचत जातील. तर मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, भिवडी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड ही योजना भारत सरकारने 23 सप्टेंबर 2018 मध्ये सुरू केली होती. तर मित्रांनो, काहींना वाटेल की ह्या तारखेचं आम्हाला काय करायचंय, पण मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्याला समजेल की ह्या तारखेचं काय करायचं आहे. देखील विचार करू शकता की आपण कोणत्या वर्षी ह्या योजनेमध्ये सहभागी झाला आहात. त्यावेळेस बरेच जणांना वाटत होतं 5 लाखापर्यंत मोफत उपचार खरोखर आपल्याला मिळणार आहेत का. पण मित्रांनो, ज्यावेळेस खरोखर लोकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळाले त्यावेळेस लोकांनी ह्या योजनेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. मित्रांनो, ही जगभरातील सर्वात मोठी अशी सरकारी आरोग्य विमा आहे असं मानलं जातं, ज्याद्वारे पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे गरीब आणि अधिक दुर्बल घटकांसाठी कॅशलेस आरोग्य सेवा पुरवणे. तर मित्रांनो, ह्या 2 गोष्टी आपल्या आयुष्यमान कार्डमध्ये नक्की अपडेट करा. ती म्हणजे आपलं आयुष्यमान भारत कार्डची ई-केवायसी पूर्ण आहे का, आणि जर पूर्ण नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, म्हणजे आपल्या कठीण समयी आपल्याला धावपळ करावी लागणार नाहीये. जसे की आपण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असाल आणि जर आपलं हे कार्ड तिथे चाललं नाही तर आपल्याला त्यावेळेस हे ई-केवायसी करून हे कार्ड चालू करून घ्यावं लागेल. आणि जर आपली आयुष्यमान भारत कार्ड योजनेची ई-केवायसी पूर्ण नसेल तर हे कार्ड त्या हॉस्पिटलमध्ये चालणार नाहीये, म्हणजे आपल्याला मोफत उपचार मिळणार नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे जर आपलं वय 70 किंवा 70 पेक्षा जास्त असेल तर हे आयुष्यमान कार्ड आपलं कुठेही चालणार नाहीये, म्हणजे आपल्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळणार नाहीये. तर त्यासाठी मित्रांनो काय करावं लागेल तर आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आयुष्यमान वय वंदना कार्ड ही योजना केंद्र सरकारने 29 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने देशभरात राबवली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे आणि या योजनेमध्ये सरकारने उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता किंवा त्यांची सरकारी नोकरी आहे किंवा खाजगी नोकरी आहे अशी कोणतीही अट न ठेवता सरसकट सर्व 70 आणि 70 पेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठांसाठी ही योजना राबवली आहे. आणि ह्या योजनेचा लाभ हे सर्व व्यक्ती घेऊ शकतात. ह्या योजनेमध्ये अट एवढीच असणार आहे की आपल्या रेशन कार्डमध्ये आपलं नाव अपडेट असलं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला समजलं असेल की आयुष्यमान भारत कार्ड हे कार्ड जे आहे आपल्याला 70 वयापर्यंत चालणार आहे आणि 70 वयानंतर आपल्याला आयुष्यमान वय वंदना कार्ड याच्यामध्ये अपडेट व्हावं लागेल, म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला आयुष्यमान वय वंदना ह्या योजनेमध्ये नोंद करावी लागेल, म्हणजेच आपल्याला 5 लाखापर्यंत मोफत उपचार पुन्हा चालू होतील. तर मित्रांनो, ह्या 2 अपडेट नक्की करा. जर आपलं आयुष्यमान भारत कार्डमध्ये जर ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर ती ई-केवायसी पूर्ण करून घ्या. आणि जर आपलं 70 वर्ष किंवा 70 पेक्षा जास्त वय असेल तर आयुष्यमान वय वंदना या कार्डमध्ये अपडेट करून घ्या. त्यानंतरच आपल्याला 5 लाखापर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला ह्या अपडेट्स करायच्या असतील आणि आयुष्यमान भारत कार्डमध्ये आपल्याला ई-केवायसी करायची असेल किंवा आपल्याला आयुष्यमान वय वंदना कार्डमध्ये अपडेट करायचं असेल तर आपल्या जवळच्या CSC सेंटरमध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण करू शकता. आणि जर आपण हा व्हिडिओ पुरंदर तालुक्यातून पाहत असाल तर आमच्या सेंटरमध्ये देखील आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता.
मित्रांनो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आयुष्यमान वय वंदना कार्ड ह्या योजनेची सुरुवात झाली त्यावेळेस बरेच माध्यमातून आणि गैरसमजातून ह्या योजनेची 10 लाखांपर्यंत उपचाराची मर्यादा आहे असं सांगण्यात आलं होतं. मित्रांनो, माफ करा, जशी आयुष्यमान भारत कार्ड योजनेची 5 लाखापर्यंतची मोफत उपचाराची योजना आहे तशीच ही आयुष्यमान वय वंदना कार्डची मोफत उपचाराची 5 लाखापर्यंतच मर्यादा असणार आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी एक अपडेट. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.